परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमश्चंडिकायै नमः. हतोत्साही समितीस गुरुराव देती चैतन्य. करा पुनश्च हरि ओम. होईल आपुली कार्यसिद्धी यथायोग्य काळी. अंब म्हणजे आई, जगदंबा म्हणजे जगाची आई. व्यापक तिच्या या संसारी. जरी झाले दुर्लक्ष आपणावरी, तिलाच येईल कळवळा. श्रद्धा सबुरी मनी धरा, झाडोनी मनीचा आळस. हताशा निराशाही सोडून, लागावे तुम्ही कार्यासी. सांगतसे गुरुराव. झाली समितीची बैठक, निधी संकलनासाठी. करावे शतकुंड हवनासाठी. प्रत्येक कुंडावरी यजमान, बसवावेत 5 जण. घ्यावी त्यांचेकडून देणगी, त्याने होईल पूर्तता खर्चाची. दाते आणिक भक्तजन, देतील आपापल्या परीने. होईल अन्नदान दररोज, किमान 5000 भक्तांसाठी. कीर्तन प्रवचन गायन, भारुड गोंधळादी कार्यक्रम. व्हावेत 9 दिनपर्यंत. पूर्णाहुतीस होईल महाप्रसाद. भव्य असावा मंडप, डेरे राहुट्यासहित. जल आपूर्तीसाठी नळयोजना जागोजागी. कमानी कनाती रोषणाई, सुसज्ज असावे व्यासपीठ. परिपूर्ण असावा मुदपाक विभाग. संत महंत आचार्य, पंडित ज्ञानी वेदज्ञ. कलाकार कीर्तनकार पाचारावे सर्वांना. करावा त्यांचा सत्कार यथायोग्य विधीने. यासाठी मग सर्वांची घ्यावी बैठक सर्व समावेशक. मंत्री अधिकारी खासदार, नेते कार्यकर्ते स्वयंसेवक. आणिक भक्त शिष्यांना करावे आदरे पाचारण. या सर्वांची संघशक्ती, नाही उणे पडू देणार काही. योजिल्यानुसार झाली बैठक, मिळाला त्यातून उत्तम प्रतिसाद. लहान मोठ्या अडचणी गेल्या सरून ते वेळी. गेली मंडळी पुनश्च उज्जैनीला. आणला पुन्हा ब्रह्मवृंद मेळा. लगोलग मग पाठसंख्या वाढू लागली दिवसमासी. ठरली मग लक्षचंडीची सांगता, पूर्णाहुतीच्या दिनासह. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र वद्य पंचमी, शके 1922. दिनांक 13 एप्रिल 2000 ते 23 एप्रिल 2000 पर्यंत. नक्षत्र होते ज्येष्ठा. वसंत हा ऋतुराजा. आली मग गती सर्व कामा. चैतन्यनगर अनंतापूर. भरले गेले धान्य कोठार. काही दानशूरांनी केली पंक्तीची नोंदणी. वेदशास्त्र संमत रेणुकादास पाठक राक्षस भुवनकरांना दिली आचार्यांनी वर्णी. त्यांच्या आयोजनानुसार कुंडमंडपाची व्यवस्था. साहित्य सर्व विधिवत हवनपूजेचे संग्रहित केले होते. यज्ञशाळा सज्ज झाली. गेली अतिथी अभ्यागतांना निमंत्रणे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनाही दिली निमंत्रणे अति आदरे. लगोलग त्यांचे शुभेच्छा संदेशही प्राप्त झाले. आता मदतीचा ओघ झाला सुरू चहूकडून. कुणी मागती यजमानपद, कुणी फेडती आपुले नवस. पूजा अभिषेक अन्नदान, पुण्यगंगेच्या या प्रवाहात. भक्त होती सुस्नात, संत महंत हरिभक्त परायण. आश्रमवासी मठाधिपती, ज्ञाती विद्वान जाणकर पत्रकार. झाले मार्गस्थानव्यासी. नारायण देव वाकीकरांनी ठोकला मुक्काम यज्ञस्थळी. प्रारंभापासून सांगतेपर्यंत स्वय घेतला त्यांनी हाती खराटा. दिली हाळी मग भक्तांना. अल्पावधीत मग यज्ञभूमी झाली स्वच्छ आणि पवित्र. त्यांच्याच आदेशानुसार उठू लागल्या भोजनपंक्ती. 10 दिशांनी भक्त ओसंडू लागले यज्ञस्थळी. चैतन्यमूर्ती सद्गुरुराव अति आनंदे स्वय. अवलोकिती वातावरण. आले कोण कसे आले, अमुक तमुक अजून का नाही आले. त्यांची करून मग चौकशी.
विज्ञापना त्यांना जात असे. संस्थान शिवना श्री गुरुपादुका त्यांचे पीठाधीश श्री विनायक महाराज अद्याप ते आले नव्हते. यावे त्यांनी मंडपी आदरे म्हणून धाडिले मंगलमूर्ती खुल्लोडकरांसी. गुरु म्हणती आप्पांसी, जावे तुम्ही शिवण्यासी, माझी विज्ञापना द्यावी त्यांसी. धन्य होणी म्हणती आप्पा, अहो भाग्य माझे महंता, सद्गुरु आज्ञा घेऊनी गेले त्वरे शिवण्यासी. येणेप्रमाणे विनायक महाराजांसी घेतले बोलावून यज्ञमंडपी. निसर्गी होता ऋतुराज वसंत, बहार त्यांचा मी काय वर्णू. हृदयी भक्तांच्या भक्तीचा वसंत, ओसंडून तो वाहत होता. झाला नव्हता कधी सोहळा ऐसा, न भूतो न भविष्यती म्हणती जनत्याला. सहस्त्रपटीने लक्षचंडी यागा, हौशे गौशे आणि कनौशे. धार्मिक पाखंडी विचक्षणही, बहुविध भक्तांचीही मांदियाळी. दाटली अनवर्त यज्ञमंडपी. न घातपात न अपघात घडला कुणास, न झाली चोरी चपाटी कुणाची. भयमुक्त भक्त अत्यानंदाने नमविती मस्तक श्री गुरुचरणी. प्रातःकाळपासून रात्रीपर्यंत घेती जणू ते दर्शन विठ्ठलाचे. शिणून जाई काया विठ्ठलाची, तरी न कंटाळती गुरुमूर्ती. अपूर्व आनंद आणिक तेज विलसे सदा त्यांच्या मुखावरुनी. सरत होता दिन एक एक, अत्यंत गोडी तसे उत्सवास. कीर्ती पसरली महाराष्ट्र देशी, मोठमोठे उद्योगपतीही येती दर्शनासी. उच्चाधिकारी, जिल्हाधिकारी, संस्थानाधिकारी, आबालवृद्ध, राव आणि रंक, सान आणि थोर. नसे जातपात कुणी पाहत, धर्मपंथांचाही नसे विचार. क्षत्रिय शूद्र आणि वैश्य बसताती हवनासी अति आनंदात. गायनी भजनी आणि कीर्तनासी झुंडीत झुंडी बसती मंडपी. अखंड नामस्मरण कुणाचे, जपमाळ घेऊनी जपही कुणाचे. यज्ञमंडपी वेदघोष उच्च स्वराने, स्वाहाकार तो जणू नंदनवनाते. प्रत्यक्ष चंडी आई आजूबाई, महिमा तिचा वर्णित न होई. वेदही थकले गाऊनी लीला, षटशास्त्र पुराणी अगाध महिमा. वार्ता मानवाची काय मग असे, गरजे अवघे अनंत पुरसाचे. उद्घोष होई आई आजूबाई, लक्ष्मीकांत त्याने सद्गदित होई. अनंत हस्ते कमलावराने, प्रसन्न चंडीने दिले हे दान. न्यूनता कशाची कधी जाणवेना, अक्षय भंडार कधी सरेना. विन्मुखही कधी कुणी जाईना, प्रसन्न अंबा आई आजूबाई. इच्छा गुरुची परिपूर्ण होई, रामचंद्र सुत आजूबाई कुळाशी संबंधित. लक्षचंडी याग वर्णन या अध्यायी कथियेले. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत लक्षचंडी यागाध्याय वर्णन त्रयोविंशोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.